श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. षट्टिला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला षट्टिला एकादशीच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे आपल्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व अडचणी, सर्व विघ्न तर नष्ट होणारच आहेत, पण त्याचबरोबर 7 पिढ्यांचा आपला पितृदोष, दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक जणाने षट्टिला एकादशीच्या दिवशी करायचा. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी षट्टिला एकादशी साजरी केली जाईल. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षट्टिला एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षट्टिला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षट्टिला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. षट्टिला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षट्टिला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याच वेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते, तेच पुण्य षट्टिला एकादशीचे व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षट्टिला एकादशीचे व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. तर चला जाणून घेऊया आंघोळीच्या पाण्यामध्ये ती कोणती वस्तू टाकायची, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली चौबाजूनी प्रगती ही होणार आहे. तर त्याच्याकरता आपल्याला षट्टिला एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आपल्याला आंघोळ करायची. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची ती म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून जर आपण आंघोळ केली तर त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य मिळत असतं. त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. दुसरी अतिशय मुख्य गोष्ट जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे तीळ, कारण तिळाची उत्पत्ती ही श्री हरी विष्णूंच्या घामापासून झालेली आहे आणि म्हणूनच जे षट्टिला एकादशीच्या दिवशी तिळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येक जणाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून तीळ हे टाकायचे आहेत.
तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे हळद. हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य त्याचबरोबर आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. चौथी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे खडेमीठ. खडेमिठामध्ये काही तत्व असतात जे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे करत असतात आणि म्हणूनच जे आपल्याला षष्टीला एकादशीच्या दिवशी आवर्जून ह्या 4 वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने स्नान करायचे. स्नान करायची पण एक विशिष्ट पद्धत असते. सगळ्यात पहिलं 1 मग पाणी जे आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण आपली आंघोळ ही करायची. आणि आंघोळ करताना आपल्याला निरंतर श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं. आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा निरंतर जप करत करत आपल्याला आंघोळ ही करायची आहे. त्याचबरोबर जे षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला उठणं म्हणून सुद्धा तिळाला लावायचं. म्हणजे आंघोळ करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तिळांना थोडंसं वाटून घ्यायचं आहे. उठण्यासारखं आपल्याला ते आपल्या अंगाला चोळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ ही करायची आहे. असं केल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची रोगराईही होत नाही. त्याचबरोबर षष्टीला एकादशीच्या दिवशी जर आपण तिळाच्या तेलाने मालिश केली तर त्यामुळे सर्दी फ्लूसारखे आजारांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. स्नान झाल्यानंतर आपल्याला जे आहे श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. श्री हरी विष्णूंना आपल्याला अभिषेक घालायचा आहे. पंचामृतामध्ये आपल्याला थोडेसे तिळ टाकायचे, त्याला तिलोदक असं म्हणतात आणि त्याने आपल्याला श्री हरी विष्णूंना अभिषेक घालायचा आहे. आणि त्याचबरोबर षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांकरता तिळ जरूर अर्पण करायचे. असं केल्यामुळे आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर आपल्या पितरांचे सुद्धा भरभरून आशीर्वाद हे मिळत असतात. त्याचबरोबर षष्टीला एकादशीच्या दिवशी तिळाचे दान करायला खूपच महत्त्व आहे. जितकं जास्त आपण तिळाचे दान करतील तितकं जास्त आपल्याला पापांपासून मुक्तता हे मिळत असते. त्याचबरोबर जर आपल्या कुंडलीमध्ये शनीचा दोष असेल तर त्या दिवशी आपल्याला आवर्जून काळे तीळ दान करायचे आहेत. तर एवढं महत्त्व आहे तिळाचं षष्टीला एकादशीच्या दिवशी आणि म्हणूनच प्रत्येकाने षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या आवर्जून टाकून स्नान करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष असतील, दारिद्र्य असेल, संकट असतील, विघ्न असतील ते सर्व नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.